महाराष्ट्राच्या राजकारणात बंड हा शब्द काही नवा नाहीये। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचं राजकारण मागील 2 वर्षात चांगलंच चर्चेत आले। आता राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। राज्यात 4 प्रमुख पक्ष होते, आता शिंदे आणि अजित पवारांमुळे राज्यात 6 प्रमुख पक्ष तयार झाल्यानं राजकीय गुंतागुंत सुद्धा आणखीन वाढली। त्यामुळे जागा 1 आणि इच्छुक 3 अशी परिस्थिती अनेक मतदारसंघात पाहायला मिळते। साहजिकच उमेदवारी न मिळाल्यानं कोणी या पक्षातून त्या पक्षात तर कोणी बंडखोरी होऊन अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। आज आपण अशाच 10 नेत्यांची नावं जाणून घेणार आहोत, जे यंदाच्या विधानसभेत बंडाच्या भूमिकेत दिसू शकतात। हे नेते कोण आहेत, त्यांच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती नेमकी काय सांगते आणि बंड करून आमदार होण्याची त्यांच्यात किती क्षमता आहे, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यातील पहिलं नाव येतं ते म्हणजे बापू भेगडे। मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते ज्येष्ठ नेते असून मावळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यावर ते अगदी ठाम आहेत। बापूसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण समिती आणि संशोधन समितीच्या उपाध्यक्ष पदावर सुद्धा नियुक्ती करण्यात आली। विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना महामंडळे देऊन त्यांच्या नावावर महायुतीनं फुली मारल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली। मात्र त्यांनी महामंडळाच्या नियुक्तीला नकार दिला आणि त्यामुळे महायुतीतला आता पेच आणखी वाढल्याचं स्पष्ट झालंय। 2019च्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांना निवडून आणण्यात बापू भेगडे यांचा महत्त्वाचा वाटा होता। तर दुसरं नाव आहे इंदापूरच्या प्रवीण माने यांचं। यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली, मात्र यंदा ते इंदापूर विधानसभा निवडणुकीत इच्छुक आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांनी तशी तयारी देखील दाखवली होती, पण ऐन वेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश मिळाल्यामुळे प्रवीण माने यांची इथं अडचण झाली। सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रवीण मानेंचा बऱ्यापैकी मतदारसंघात संपर्क आहे। त्यामुळे यंदा विधानसभेची निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे हे पाहावं लागेल। तर तिसरं नाव आहे ते म्हणजे रमेश थोरात यांचं। दौंडचे माजी आमदार असलेले रमेश थोरात हे सध्या तरी अजित पवार गटात आहेत, मात्र अजित पवार हे महायुतीचा भाग असल्यामुळे यंदा दौंड विधानसभा मतदारसंघातून रमेश थोरात यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता तशी कमीच दिसते। कारण भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल भाजपमध्ये असल्यानं रमेश थोरात यांना बंडखोरी केल्याशिवाय इथं पर्याय उरलेला नाहीये। त्यामुळे लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करतील अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत। बंडोबांच्या यादीतील चौथं नाव आहे ते म्हणजे जगदीश मुळीक यांचं। 2014ला भारतीय जनता पार्टीकडून वडगाव शहरी मतदारसंघातून ते निवडून आले, पण 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील टिंगरे हे निवडून आले। सुनील टिंगरे हे सध्या अजित पवार गटात आहेत। अजित पवार हे महायुतीचा भाग आहेत, त्यामुळे सुनील टिंगरे यांनाच महायुतीकडून तिकीट मिळणार आहे हे जवळपास निश्चित दिसतंय। अशा वेळी माजी आमदार जगदीश मुळीक यांना बंडखोरी केल्याशिवाय इथं पर्याय असणार नाहीये असंच देखील बोललं जातंय। त्यामुळे जगदीश मुळीक आता काय निर्णय घेतायत यावर वडगाव शहरीचं राजकारण ठरणार आहे। 5वं नाव आहे ते म्हणजे रमेश कोंडे यांचं। खडकवासला मतदारसंघातून बंडखोरी करण्याची शक्यता त्यांची दिसते। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहेत। तापकीर हे भाजपमध्ये असल्यामुळे यंदाही त्यांच्याच नावाला उमेदवारी मिळेल असं देखील बोललं जाते। तर महायुतीचे घटक पक्ष शिवसेना पक्षाकडून गेल्या 10 वर्षांपासून रमेश कोंडे हे खडकवासला मतदारसंघात आमदारकीची तयारी करतात। त्यामुळे खडकवासला मतदारसंघात जर तापकीरांना उमेदवारी मिळाली तर रमेश कोंडे यांचं काय होईल? 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळेस पक्षाचा आदेश पाळत त्यांनी महायुतीचं काम केलेले। यंदा शिवसेना एकनाथ शिंदे गटात कोंडे कार्यरत असून त्यामुळे रमेश कोंडे हे बंडखोरी करतील की परत महायुतीचं काम करतील हे आपल्याला निवडणुकीदरम्यान समजेल। 6वं नाव आहे ते म्हणजे अनिकेत देशमुख यांचं। कैलासवासी आमदार गणपतराव देशमुख यांचे ते नातू आहेत। गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभेची तब्बल 50 वर्षे आमदारकी राखली होती। 2019ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती, पण अनिकेत देशमुख यांचा 700 मतांनी शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी पराभव केला होता। यंदा शहाजी बापू पाटील हेच महायुतीकडून उमेदवार असतील असं बोललं जातंय। तर त्यांचे मित्र माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी नुकतीच शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेला असून त्यामुळे महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे हे उमेदवार असतील असं बोललं जातंय। तर महायुतीकडून शहाजी बापू पाटील हे उमेदवार असतील असंच बोललं जातंय। त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची इथं चांगलीच गोची होणार असं दिसतंय। अशा वेळी उमेदवारी न मिळाल्यास अनिकेत देशमुख यांना बंडखोरी केल्याशिवाय इथं पर्याय उरणार नाहीये। तर 7वं नाव आहे शिवाजी पाटील यांचं।
ते चंदगड विधानसभेचे नेते आहेत। सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील हे आहेत, तर शरद पवार गटाकडून माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांची मुलगी नंदिनी बाबुळकर या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। पण गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीकडून तयारी करत असलेले शिवाजी पाटील यांचं काय होईल असा प्रश्न सामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांना पडलाय। जर शिवाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते सुद्धा अपक्ष किंवा इतर पक्षात जाऊन निवडणूक लढवू शकतात। नुकतीच त्यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली होती। जर शिवाजी पाटलांनी बंडखोरी केली तर त्याचा फटका महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांना इथे नक्कीच बसू शकतो असं देखील बोललं जातंय। आठवं नाव आहे ते म्हणजे सुरेश हाळवणकर यांचं। सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी मतदारसंघातून 2009 आणि 2014 असे सलग 10 वर्षे मतदारसंघाची आमदारकी भूषवली। मात्र 2019ला अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांनी हाळवणकरांचा पराभव केला। पुढे प्रकाश आवाडे यांनी विकास कामासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला। काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश सुद्धा केला, पण हा पक्ष प्रवेश हाळवणकरांना आवडलेला दिसत नाहीये। त्यामुळे अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत। त्यामुळे हाळवणकर हे निवडणूक जशी जशी जवळ येतील तशी तशी आपली भूमिका स्पष्ट करून ऐनवेळी पक्षविरोधी भूमिका घेऊ शकतात असं देखील बोललं जातंय। 9वं नाव आहे ते म्हणजे संताजी घोरपडे यांचं। संताजी घोरपडे हे करवीर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करू शकतात असं देखील बोललं जातंय आणि याचं कारण म्हणजे सध्या महायुतीमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पार्टीने करवीर मतदारसंघावर दावा सांगितलाय। पार्टीचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी भाजपकडे 4 विधानसभा मतदारसंघांची मागणी सुद्धा केली। त्यात करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले आणि मिरजचा सुद्धा समावेश आहे। मात्र शिंदे गटानेही या जागेवर आपला दावा ठोकलाय। शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांनी गेल्या 5 वर्षांपासून मतदारसंघात आपला जनसंपर्क कायम ठेवत मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मतदानासाठी भरपूर निधी आणलाय आणि त्याच्या माध्यमातून विकास कामं सुद्धा केली आहेत। एकाच जागेवर दोन्ही पक्षाने दावा ठोकल्यानं करवीरच्या राजकारणात रंगत आली। जर महायुती शिवसेनाकडून ही जागा माजी आमदार चंद्रदीप नरके यांना जर सुटली तर मात्र संताजी घोरपडे यांना बंडखोरी केल्याशिवाय पर्याय उरणार नाहीये। या यादीतलं 10वं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे कागलच्या वीरेंद्र मंडलिक यांचं। हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे या लढाईमुळे कागल राजकारण सध्या चांगलंच चर्चेत आले। त्यातच आता संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही आपण कागलमधून विधानसभा लढवणार आहोत अशी घोषणा केल्यानं कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय धुराळ उडालाय हे पाहायला मिळते। हसन मुश्रीफ यांना विरोध करूनच वीरेंद्र मंडलिक विधानसभेच्या रिंगणात उतरणार होते, त्यामुळे मुश्रीफ यांना मोठा फटका बसेल असं देखील बोललं जातंय। बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राज्यातील हे 10 बंडोबा आमदारकी मिळवण्यात यशस्वी होतील का? याबद्दलचं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।